दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 26 जून शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतात, कारण लाडक्या बहिणींनो आता जून महिना संपत आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की जून महिन्याचे 1500 जमवतील की नाही, परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। त्यामुळे लाडकी बहिणींना आज 26 जून शुक्रवार पासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना इथून पुढे तुम्हाला आता जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आज 26 जून शुक्रवार, उद्या 27 जून शनिवार, परवा दिवशी वार 28 जून रविवार, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 आता जमा केले जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेला होता। आता तुम्हाला जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जून महिन्याचे 1500 रुपये आता जमा केले जात आहेत। खऱ्या अर्थाने जून महिन्याची लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आज 26 जून शुक्रवार रोजी टोटल मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जाणार नाही, लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा आता संपवली जात आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। तर एकंदरीत लाडकी बहिणींनो आज 26 जून शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत, यासोबत लाडक्या बहिणींना उद्या 27 जून शनिवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जातील, आणि परवा दिवशी रविवार आहे, तर परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जातील, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। कारण तुमची जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 26 जून शुक्रवार रोजी जून महिन्याचे 1500 ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या बँकेमध्ये जमा केले जात आहेत, तर ते प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर आज स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल, तर त्या बहिणींची आज जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यानंतर पोस्ट बँक, बघा जर तुमचं बँक खाता पोस्टामध्ये असेल, तर तुमची सुद्धा जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यानंतर लाडक्या बहिणींना
ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यासोबत लाडके बहिणींनो बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, पतसंस्थांच्या बँका तर या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत। अजून 5 बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु या उर्वरित 5 बँका पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। तर बघा लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये आता जमा केले जात आहेत। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जून महिन्याचे 1500 आज 26 जून शुक्रवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या ज्या बँकेमध्ये जमा केले जात आहेत तर ते जिल्हे आणि बँका सविस्तर पद्धतीने आता आपण पाहून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना, जून हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही जुन्या पात्रता, नवीन पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहत आहात, परंतु लाडके बहिणींनो तुम्हाला माहिती असेल की जून महिना आता संपून आलेला आहे। म्हणजेच लाडके बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा केला जात असतो। त्याच पद्धतीने आता जून महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने तुमची आता प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे लाडके बहिणींनो, कोणत्याही लाडके बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामधील पहिलं काम, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं असायला पाहिजे। यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। यासोबत लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही जर लाडके बहिणी आहात तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसायला पाहिजे। जर लाडके बहिणींनो अशी महत्त्वाची कामे केलेली असतील आणि तुम्हाला मी आता सांगणार आहे त्या पात्रतांमध्ये, त्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला जून महिन्याचे 1500 आता जमा केले जात आहे। बघा, राज्यातील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 जमा करण्यात आलेले होते। आता बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु लाडके बहिणींना इथून पुढे तुम्हाला जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून म्हणजेच फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून जून महिन्याचे 1500 आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। बहिणींच्या आता जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा लाडके बहिणींना, सर्वात अगोदर आपण पात्रता पाहून घेऊयात। यासोबत लाडके बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर ते जिल्हे आणि बँका सविस्तर पद्धतीने आता आपण पाहून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर जून हप्त्यासाठी जी पहिली पात्रता लावण्यात येत आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारीमध्ये नसायला पाहिजे। यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचे वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये, अशा नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात।
परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून सर्व लाडके बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे. बघा लाडके बहिणींनो, राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण आज 26 जून, उद्या 27 जून, परवा दिवशी 28 जून या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आता आपण पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि सर्व लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 26 जून शुक्रवार रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहे, ज्या ज्या बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे आणि त्या बँका कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 जमा झालेले असतील तर तुम्हाला आता जून महिन्याचे 1500 जमा होत आहेत. परंतु जर तुम्हाला मे महिन्याचे 1500 जमा झालेले नसतील तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरत आहे. कारण तुम्हाला मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 असे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे आता 3000 रुपये जमा केले जात आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांपासून सुरुवात करूयात. बघा, सर्वात अगोदर परभणी जिल्हा. बघा, परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे, त्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर लाडक्या बहिणींना बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणी राहतात, त्यामुळे बीड जिल्ह्याची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणी राहतात, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा. यानंतर लाडक्या बहिणींना नांदेड जिल्हा, नागपूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अमरावती जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये आता जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत. बघा, मे महिन्याचे 1500 त्या बहिणींना जमा झालेले होते. आता बहिणींची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता बघा बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे. लवकरच GR येईल, नंतर व्हिडिओ येणार आहे.